आणि आता पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या बातम्या। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत। आजपासून शहरातील अनेक भागात केवळ एक वेळ पाणी सोडण्यात येणार। अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कमवा आणि शिका योजनेसाठी मानधन वाढ। 45 रुपये प्रति तास ऐवजी विद्यार्थ्यांना आता 55 रुपये प्रति तास दराने मानधन दिले जाणार। तलाठी भरतीच्या निकालावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आक्षेप। गुन्हे दाखल असलेले परीक्षेमध्ये पास झाल्याचा आरोप। निकालामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ। पुणे महापालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य योजना। शैक्षणिक सहाय्यासाठी 10,841 अर्ज। शिष्यवृत्तीसाठी पालिकेकडून 21 कोटींची तरतूद। पुण्याच्या मार्केटमध्ये बटाट्याची मोठी आवक झाली आहे। उत्तरेकडून राज्यातून बाजारामध्ये बटाट्याची आवक झाली आहे आणि त्यामुळे दर स्थिर आहेत। बटाट्याला 25 ते 30 रुपये प्रति किलो दर। पीएमपीएमएलए महामंडळाकडून 60 ठिकाणी खासगी वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारले जाणार आहेत। अदानी ग्रुपकडून जागांची पाहणी। चार्जिंग स्टेशनमधून पीएमपीला 32.5% रक्कम मिळणार। रेल्वे प्रशासनाकडून चांगल्या सुविधांसाठी 1275 स्थानकांची निवड। अमृत भारत योजनेअंतर्गत स्थानकांचा विकास होणार। पुणे विभागातील 16 स्थानकांचा समावेश। पुण्यामध्ये नागरिकांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेण्याच्या गुन्ह्यामध्ये वाढ। हडपसर पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे दाखल। पुण्याच्या मांजरी खुर्दमध्ये बिबट्याचा मुक्त संचार। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी।